तलावांचं शहर आणि शिलाहारांची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेलं ठाणे हे शहर मुंबईला लागूनच आहे। याच ठाणे लोकसभा मतदारसंघाचा आता हा घेऊया आढावा। मुंबईच्या वेशीवर असलेला ठाणे हा लोकसभा मतदारसंघ आता महामुंबईचाच एक भाग झाला आहे। दाटीवाटीनं उभ्या राहिलेल्या इमारती आणि प्रचंड गर्दी हा या लोकसभा मतदारसंघाचा अविभाज्य भाग आहे। मीरा भाईंदर, नवी मुंबई आणि ठाणे महानगरपालिका मिळून हा लोकसभा मतदारसंघ तयार होतो। तलावाचं शहर म्हणून ठाणे प्रसिद्ध आहे। श्रीस्थानक ही त्याची मूळ ओळख होती। शिलाहारांची राजधानी असणारं हे शहर ब्रिटिश काळापासून महत्त्वाचं शहर आहे। मुंबई ते ठाणे अशी धावलेली पहिली आगगाडी हे त्याचंच द्योतक आहे। एकेकाळी भाजपाचा असलेल्या या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व रामभाऊ माळवी, राम कापसे, जगन्नाथ पाटील यांनी केलं होतं। मात्र प्रकाश परांजपे यांच्या रूपानं नवा उमेदवार देत शिवसेनेनं हा मतदारसंघ भाजपाकडून घेतला तो अद्याप शिवसेनेकडेच आहे। याला अपवाद 2009 सालच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेला संजीव नाईक यांचा। शिवसेनेच्या प्रकाश परांजपे यांनी 4 वेळा तर त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र आनंद परांजपे यांनी पोटनिवडणुकीत विजय मिळवला। त्यानंतर 2014 आणि 2019 या दोन्ही वेळेला शिवसेनेच्याच राजन विचारे यांनी मोदी लाटेत इथून विजय प्राप्त केला। यावेळी शिवसेनेच्या फाटाफुटीनंतरही शिवसेनेच्याच दोन्ही गटांमध्ये इथे पुन्हा सामना रंगत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन विचारे हे महाविकास आघाडीकडून तर त्यांच्या विरोधात महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाकडून नरेश म्हस्के निवडणुकीत एकमेकांसमोर उभे आहेत। महायुतीत जागा वाटपात ठाण्याची जागा कोणाकडे जाणार याबाबत शेवटपर्यंत संदिग्धता होती। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नरेश म्हस्के यांचं नाव जाहीर झाल्यानं इथून इच्छुक असणाऱ्या संजीव नाईक यांच्यासह त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर नाराज होते। अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली। याउलट राजन विचारे यांची उमेदवारी सुरुवातीपासूनच जाहीर करून महाविकास आघाडीनं प्रचाराला सुरुवात देखील केली होती। या मतदारसंघातले बेलापूर, ऐरोली आणि ठाणे शहर हे मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात असून ओवळा, माजिवडा तसंच कोपरी, पाचपाखाडी या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत। मीरा भाईंदरमध्ये अपक्ष असणाऱ्या आमदारांचं समर्थन महायुतीला आहे। प्रचंड लोकसंख्या, यामुळे वाहतूक कोंडी आणि रहदारीची मोठी समस्या, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न, जलवाहतुकीसारखे पर्याय उपलब्ध असतानाही त्याला न मिळालेली गती, शहरात रखडलेलं मेट्रोचं काम, उत्तनसारखं मच्छीमार बंदर असूनही मासेमारीच्या अनेक समस्या, मुबलक प्रमाणात मिठागरं असूनही घटत जाणारं मिठाचं उत्पादन, घनकचऱ्याचे वाढणारे डोंगर, अपुरा होणारा पाणीपुरवठा अशा असंख्य समस्या इतर महानगरांप्रमाणेच या मतदारसंघातही आहेत। शिवसेनेच्या 2 गटात होणारी ही निवडणूक यावेळी चुरशीची होणं अपेक्षित असून इथले मतदार खरी शिवसेना कोणती याचा फैसला येत्या 4 जूनला करणार आहेत। ठाणे मतदारसंघातल्या उमेदवारांनी काय काय दावे केलेत ते आता आपण पाहणार आहोत। आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढतोय। माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारत देश एक विकासाच्या दृष्टीने पुढे चाललेला आहे। भारतामधील प्रत्येक सन्माननीय व्यक्ती हिला एक प्रेस्टीज निर्माण झालेला आहे। देश सुजलाम सुफलाम होण्याच्या मार्गावर आहे। गेल्या 10 वर्षामध्ये ठाणे असेल, नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल, या तिन्ही शहराचे जे ज्वलंत प्रश्न आहेत, मग ते रेल्वे स्टेशन असेल, ठाण्याचं जे ऐतिहासिक असं रेल्वे स्टेशन आहे ते रेल्वे स्टेशन या ठिकाणी एअरपोर्टच्या धर्तीवरती त्या ठिकाणी विकसित करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतोय। अशा पद्धतीने सर्व नवी मुंबई असेल, ठाणे असेल, त्याचबरोबर मीरा भाईंदर असेल, या तिन्ही शहराला अद्ययावत करण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून खासदार या नात्याने माझा करण्याचा मानस आहे। काही कामं झालेली आहेत, काही कामं भविष्यातली आहेत। अशा पद्धतीने हे तिन्ही शहरं या देशातले 1 नंबरचे शहरं होण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे। ठाणे मतदारसंघातल्या मतदारांच्या आपल्या खासदारांकडून काय काय अपेक्षा आहेत ते आता जाणून घेऊया। खासदार कसा असावा याबद्दल बोलायचं झालं तर खासदार एकतर निष्कलंक असावा, खासदार लोकांची सेवा करणारा असावा आणि नॉन करप्ट असला ना तर ते चांगलं।
याबद्दल आमचं काही त्यांनी आमच्या ज्या काही समस्या आहेत त्या त्यांनी सोडवल्या पाहिजेत. खासदार हा असा असावा की जो शिकलेला असावा, जो सुशिक्षित असावा, ज्याला राज्यघटनेचं नॉलेज असावं आणि त्यांनी जे काही दिलेल्या बातम्या किंवा त्यांनी जी काही मॅनिफेस्टो दिलेलं असतं तर त्याच्यामध्ये त्यांनी जी काही म्हणलेलं आहे की बाबा हे मी करणार, ते करणार, ते करणार, अशा प्रकारची जी सुविधाजनक जी कारवाई करणारा कोणी एखादा असेल खासदार तर तो खरा खासदार. कारण जालना जिल्ह्यात कालपासून टपाली मतदानाला सुरुवात झाली. आतापर्यंत 212 मतदारांनी टपाली मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान करता यावं म्हणून जालना जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार सुविधा केंद्र सुरू करण्यात आलं आहे. पुढील 3 दिवस हे केंद्र चालू राहील. संबंधितांनी या सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा तसंच मोठ्या संख्येनं मतदान करावं असं आवाहन उपजिल्हाधिकारी पद्माकर गायकवाड यांनी केलं आहे. आपल्या जालना मतदारसंघामध्ये एकूण 1375 होम वोटिंगच्या सुविधा आपण नागरिकांना दिलेल्या आहेत. त्यापैकी 1189 हे 85+ वय असलेले ज्येष्ठ नागरिक आहेत आणि 186 हे पर्सन्स विथ डिसॅबिलिटी म्हणजेच दिव्यांग व्यक्ती आहेत. या 1375 पैकी एकूण 1260 मतदारांचं मतदान आपण घरी जाऊन करून घेतलेलं आहे आणि राहिलेले काही जे मतदार असतील जे पहिल्या भेटीच्या दरम्यान मिस झालेले होते अशांचं मतदान आपण पुन्हा एकदा गृहभेट देऊन करून घेणार आहोत. निवडणूक आयोगाकडून नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 10 जून रोजी होणार असल्याची घोषणा झाली असून सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत यासाठी मतदान पार पडणार आहे. याची अधिसूचना 15 मे रोजी जाहीर होईल तर 22 मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील अशी माहिती नाशिकचे उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी दिली आहे. नाशिक विभागात आतापर्यंत एकूण 64,502 नोंदणीकृत शिक्षक मतदार आहेत. दरम्यान शाळेत असलेल्या सुट्ट्या तसंच लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी इतरत्र गेलेल्या शिक्षक मतदारांमुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदानाची तारीख पुढे ढकलावी अशी मागणी शिक्षक प्रतिनिधींनी केली आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी स्वीप या उपक्रमाअंतर्गत विविध जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. भिवंडी महानगरपालिकेच्या प्रभाग समिती 3 परिसरामध्ये मतदानाचे प्रमाण कमी असून तिथल्या नागरिकांनी मतदान करावं यासाठी वासुदेवाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. स्वीप या उपक्रमाअंतर्गत भिवंडी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग समिती 3 परिसरात हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळेस पथनाट्याच्या माध्यमातून वासुदेवानं नागरिकांना मतदानाचं आवाहन केलं. लोकशाहीच्या बळकटी करण्यासाठी आपल्या प्रत्येकाचं मत आवश्यक असून नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा तसंच आपलं अमूल्य मत आहे ते वाया घालवू नका असा संदेशही नागरिकांना वासुदेवानं दिला आहे. 2021 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातली दारूबंदी उठवल्यानंतर उत्पादन शुल्क विभागानं कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्यांना मद्य परवाने दिले. या संदर्भात अनेकदा तक्रारी करूनही याचे पुढे काहीच झाले नाही आणि मद्य परवाना वितरणातील गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात वाढला. या संपूर्ण गैरव्यवहाराची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात दिल्ली न्यायालयानं 5 महिला कुस्तीपटूंसंदर्भात लैंगिक छळाचे आरोप निश्चित केले आहेत. ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात आरोप निश्चित करण्यासाठी पुरेशी सामुग्री असल्याचं राऊंज अॅव्हेन्यू कोर्टाच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रियांका राजपूत यांनी म्हटलं आहे. भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रानं दोहा डायमंड लीगमध्ये 2रं स्थान पटकावलं आहे. नीरजनं 6व्या प्रयत्नात 88.36 मीटर भालाफेक केली आणि या स्पर्धेमध्ये चेक प्रजासत्ताकचा जेकब वडलेचे पहिल्या तर ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स हा 3ऱ्या स्थानावर राहिला. आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्य पदक विजेता भारताच्या किशोर जैना यानंही यंदा डायमंड लीगमध्ये पदार्पण केलं असून 76.31 मीटर भालाफेक करत तो 9व्या क्रमांकावर राहिला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं चेन्नई सुपर किंग्जवर 35 धावांनी विजय मिळवला. गुजरात टायटननं दिलेल्या 232 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार ऋतुराज गायकवाड शून्यावर तर दोन्ही सलामीवीर केवळ 1 धाव करून तंबूत परतले. डेरेल मिशननं 63 आणि मोईन अलीनं
56 धावा करत धावफलक हालता ठेवला, मात्र त्यानंतर मधल्या फळीतील आणि तळाचे फलंदाज खेळपट्टीवर जास्त वेळ टिकू शकले नाहीत. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जला 8 बाद 196 धावांपर्यंतच मजल मारता आली. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटननं सलामीवीर कर्णधार शुभमन गिलच्या 104 आणि साई सुदर्शनच्या 103 धावांच्या जोरावर निर्धारित 20 षटकांमध्ये 3 गडी गमावत 231 धावा केल्या. या दोघांनी 207 धावांची भागीदारी करत मोठी धावसंख्या संघाला उभारून दिली. या स्पर्धेमध्ये आज संध्याकाळी कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये आज सामना होणार आहे. हवामान. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसानं नागरिकांना उकाड्यापासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरही जोरदार पाऊस झाल्यानं वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला होता. पुणे शहरातही बिबवेवाडी कोंढवा परिसरामध्ये दुपारी मेघगर्जनेसह जोरदार अवकाळी पाऊस झाला, तर नाशिक जिल्ह्यातही काही भागांमध्ये दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. बीड जिल्ह्यामध्ये काही भागातही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला, तर राजधानी नवी दिल्लीतही काल झालेल्या पावसानं दिल्लीकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. येत्या 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज ओदिशा आणि झारखंडमध्ये प्रचारसभा, तर काँग्रेस नेते राहुल गांधीही आज आंध्र प्रदेशामध्ये प्रियंका गांधी यांची नंदुरबार इथं प्रचारसभा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी शरद कळसकर आणि सचिन नांदुरे यांना जन्मठेपेची शिक्षा. दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर. संभाजीनगर इथल्या सभांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे परस्परांवर आरोप. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचे आरोप दिल्ली न्यायालयानं केले निश्चित. दोहा डायमंड लीगमध्ये भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रानं पटकावलं 2रं स्थान. आणि आयपीएल स्पर्धेमध्ये गुजरात टायटन्सचा चेन्नई सुपर किंग्जवर 35 धावांनी विजय. साई सुदर्शन आणि शुभम